आता त्यांचं आठवण काय आता म्हणजे सांगावं तितकं थोडंच आहे. कारण त्यांना म्हणजे मी दत्तक आहे. बरं. मी लहानाचं मोठं त्यांच्याजवळच आलो. त्याच्याजवळच. हां, त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं. आईकडे राहत नव्हता? नाही, आई वडील आम्ही इथंच राहायचं त्यांच्याजवळ. हां, त्यांच्याजवळच. आमची आई पण लहानाची मोठी त्यांच्याजवळ झाली. बरं. त्यांनी म्हणजे स्वतःच्या आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त आमच्यावरती प्रेम केलं. अरे बापरे. म्हणजे आम्हाला एवढं सांभाळलं. हां. त्यांचं आता नाव जर म्हणजे काढलं तरी माझ्या डोळ्यातनं पाणी येते. कारण तर बोलायला पण मला असू दे निवांत रिलॅक्स होऊन बोला, काय अडचण नाही. खरंच इतके दिवस आपण काय भेटलो नाही हे वाटते मला. म्हणजे मला आई वडिलांनी सुद्धा एवढी प्रेम केलं नसेल, एवढी माया केली नसेल, एवढं तिने म्हणजे सांभाळ केला माझा. होय. एक मिनिट मला बाहेर असं सोडायचं नाही. कायम संकट. 4 लोक म्हणजे कुठं गेला, बाहेर जरी गेला तरी फुडकून आणायचं मला. खायला तर तिने म्हणजे एवढं म्हणजे की काय मागायच्या अगोदर आणून द्यायचं. आणून द्यायचे. हां, म्हणजे आई वडिलांचं प्रेम काय असते ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तिने म्हणजे आमच्या. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. बरोबर. आता किती वर्ष झाली मला वाटतं भरपूर. आज 2024 आहे. 1996ला गेले ते, तरी सुद्धा अजून कालच हे झालं सगळं तुम्ही बोलायला लागलाय. 30 वर्ष होत आली त्यांना. बरोबर. 28-30. मग 30 वर्षात जरा सुद्धा हे आठवण पुचली नाही. इतकं तुम्हाला अगदी काल झाल्यासारखं हे आठवायला लागलं. कायम म्हणजे रोज उठल्यानंतर म्हणजे त्यांचं आठवणी येतेच. म्हणजे ते काय असं बरं.